नामे पाप जळे भवा तिरितळे शत्रु कदा नातळे आले विघ्न टळे महाभय पळे वागेश्वरी पांगुळे नामाचा अभिमान नामाठवा नामेची प्राप्ती जीवा नामे सर्वै सिद्ध चिंतिलमणी नामे चढे वैभवा नामे देहि रोग विघ्न टळती त्रिताप दुःखार्णवा नामे धावि देव तो आठविता जैसा आला पांडवा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। ब्रह्म विद्या शास्त्रांतर्गत संपन्न होत असलेला हा सात दृष्टांत पाठ प्रवचन सोहळा या प्रवचनाचे आयोजन श्री गोविंद प्रभू की सेवा मंडळ उपस्थित असलेले परमपूजनीय परमादरणीय केशवदादाजी आराध्य त्याचप्रमाणे या ब्रह्मविद्येच्या समुद्रामध्ये ब्रह्मविद्येच्या सागरामध्ये ब्रह्मविद्येचा जो सागर आहे तो खारा नसून नदीच्या पाण्यासारखा हा गोड आहे आणि त्या गोड पाण्याचा आस्वाद घेत असलेले आपण सर्व यामध्ये बंधू भगिनी बालमित्र परिसरातले राहगावचे सर्व मंडळी आणि हा कार्यक्रम साजरा होत असताना संपन्न होत असताना परमेश्वराची जी कृपा आहे ती कृपा आपण दररोज इथे अनुभवतो आहे की परमेश्वराची जी कृपा आहे ती कशा प्रकारे तुमच्या माझ्या सर्वांच्या मनामध्ये फसलेली आहे तेव्हाच आपण सर्व या ठिकाणी स्वस्थ चित्ताने बसतो आहे अन्यथा एक दीड तास बसणे ही सोपी गोष्ट नाही आणि आजच्या या धावत्या युगामध्ये विज्ञान युगामध्ये या युगामध्ये क्षणाक्षणाला वेगवेगळे चित्र बघायला मिळतात। आपण मोबाईल लावला की आपण काही सेकंदाच्या आतच कुठल्या आपण चित्र बघतो दुनियेतले आपण चित्र बघतो। तर अशा या चंचल झालेल्या समाजाला आज एकत्रित करणं एकत्रित बसणं ही परमेश्वराची कृपा आहे असं आपण समजतो। परमेश्वराच्या कृपेशिवाय आपण परमेश्वराला वेळ देऊ शकत नाही कारण एक कवी म्हणतो की सानुकूल जगन्नाथा सानुकूल जगन्नाथा विपरीतम सुप्रीतम भवे विपरीत असलेले लोक देखील आपल्यावर सुप्रीत असतात तेव्हा तर जेव्हा जगन्नाथ आपल्यावर अनुकूल असतो त्यावेळेला आणि जगन्नाथ म्हणजे परमेश्वर जर आपल्याला विपरीत असला परमेश्वर आपल्याला जर उदास असला तर मग मात्र सुप्रीतम विपरीतम म्हणजे सुप्रीत असलेले आपल्यासोबत चांगले संबंध असणारे आपल्या जवळचे लोक देखील विपरीत होतात। म्हणून परमेश्वराची कृपा प्राप्त करणे परमेश्वराच्या कृपेला पात्र होणे हा आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग असला पाहिजे। तो केवळ आपल्याच फायद्याचा नाही तर आपल्या जीवात्म्याच्या देखील तो फायद्याचा आहे आणि त्या कृपेशिवाय परमेश्वराच्या कृपेशिवाय आपल्याला ईश्वर धर्माची सेवा घडत नाही परमेश्वराचा मार्ग प्राप्त होत नाही। म्हणून परमेश्वराची कृपा प्राप्त करून घेणे अत्यंत गरजेचं आहे। या स्थानापतीच्या ठिकाणी जी शक्ती आहे त्याला आपण कृपा असं संबोधतो जी दैवराटीमधील शक्ती आहे दैवराटीच्या पुरुषांच्या म्हणजे ईश्वर भक्तांचं जे कार्य करणारी शक्ती आहे तिला आपण कृपा असं संबोधतो आणि कृपा ही सर्वात महत्त्वाची परमेश्वराची शक्ती आहे। त्या कृपेशिवाय परमेश्वराला देखील आनंद देण्याची जी प्रवृत्ती झाली त्या कृपेमुळे कृपा गुणामुळेच परमेश्वराला त्या जीवाला आनंद देण्याची प्रवृत्ती झाली आणि त्या प्रवृत्तीमुळे आज आपण हे सर्व दृश्यमान असलेलं ब्रह्मांड पाहतो आहे। तर अव्यक्त स्वरूप कसं असतं तर आज आपण जे काही ब्रह्मा विष्णू महेश बघतो इंद्र बघतो चंद्र बघतो सूर्य बघतो हे
मूळ सृष्टीच्या आधी मुळीच नव्हते. आपली जी संकल्पना आहे ती कशी आहे तर आज जे आपण देवी देवता भक्त स्वामींनी सांगितले आपल्याला त्या देवता आहेत 81 कोटी सव्वा लक्ष ह्या मूर्त स्वरूपामध्ये आहे, मूर्तीच्या रूपाने आहेत. आपल्याला महादेवाची मूर्त आठवते, ब्रह्म्याची मूर्त आठवते, विष्णूची मूर्त आठवते. त्यांना आपण काय म्हणतो आपल्या शास्त्राच्या चष्म्यातून ब्रह्मंडस्था. काय म्हणतो? ब्रह्मंडस्था. मग या ब्रह्मंडस्था होण्याच्या आधी परिस्थिती कशी असते तर केवळ आणि केवळ फक्त स्वरूप असतात. त्या स्वरूपामध्ये कुठलाही व्यापार नसतो, कुठलंही करण नसतं. त्याप्रमाणे आपण आज देहामध्ये आहोत, जीवात्म्याच्या देहामध्ये आपण आहोत. तर आपण या देहामध्ये येण्याच्या आधी म्हणजे सुरुवात जिथून झाली तिथे आपल्याला जायचं आहे. तर त्याआधी आपण कसं होतो तर त्या मायेच्या स्वरूपामध्ये स्वरूप या रूपाने स्वरूप प्रकारामध्ये आपण तिथे निरानंदी सुख आणि दुःख विरहित पडलेलो होतो. म्हणजे आपण देखील स्वरूपच आहोत. जीवात्मा काय आहे तर स्वरूप आहे. परंतु त्या जीवात्म्याला या देहामध्ये बंदिस्त केलं म्हणून आपण एकमेकाला दृश्यमान झालो. एकमेकाला आपण जे बघतो आहोत ते कशाच्या आधारे तर या स्थूल देहाच्या आधारे. जेव्हा जीवात्मा या शरीरातून निघून जातो तेव्हा तो आपला जीवात्मा दिसतो का तर नाही. तर त्याला उपमा म्हटलं असं दिसतंय की वारा आपल्याला दिसत नाही, पंखा फिरतो, पंखा दिसतो परंतु पंख्यातून येणारा वारा आपल्याला दिसत नाही. तद्वत त्याप्रमाणे जीवात्मा जो आहे तो इतका सूक्ष्म आहे, इतका सपूर आहे की त्या जीवात्म्याचं दर्शन या चर्मचक्षुला होत नाही. म्हणून आपण एकमेकाला स्थूल देहाच्या आधारे पाहतो. ज्याला पार्थिव प्रपंच देखील आपण तो पार्थिव म्हणतो, पण त्याला त्या आधारे पाहतो. तर देवता आपल्याला कशाद्वारे बघतात? देवतेला कशाद्वारे आपलं दर्शन आहे? देवता ही जीव स्वरूपाला पाहू शकत नाही. इतके आपण सूक्ष्म आहोत, इतके आपण इतके सपूर आहोत. सूक्ष्म तुम्हाला कळलं असेल, सपूर तुम्हाला कळलं असेल की ज्याप्रमाणे आपण एखादा कपडा घेतो, आपण सर्व उपदेशी मंडळी कपडा वापरतो. पाणी पिण्याकरता किंवा पाणी माठ भरण्याकरता कपडा वापरतो आणि त्या कपड्यामधून पाणी आपण टाकतो. मग त्या कपड्यामधून ते पाणी गाळल्या जातं. तर इथे सूक्ष्म कोण आहे? सूक्ष्म कोण आहे तर पाणी हे कपड्यापेक्षा सूक्ष्म आहे. म्हणून ते पाणी त्या कपड्यातून आरपार निघून जातं. जर पाणी थोडं असतं तर त्या कपड्यातून ते निघून गेलं नसतं. जाड असतं त्या ठिकाणी जर जाळी असती त्या पाण्याच्या ठिकाणी तर ते पाणी त्या कपड्यातून निघत नाही. आता त्या पाण्यामध्ये जर आपण काही मिसळलं त्याला त्याची जाडी जर वाढवली तर ते पाणी कपड्यातून निघत नाही. निघते का तर नाही निघत. तर त्याप्रमाणे आपलं हे जीव स्वरूप आहे ते परमेश्वराला या केवळ असलेल्या जीव स्वरूपाला आपल्याकडे आणायचं आहे, आपल्याकडे बोलवायचं आहे आणि या जीव स्वरूपाला शुद्ध करायचं आहे. आणि हे शुद्ध करण्याचं जे काम आहे ते परमेश्वर आपल्या ध्यानाच्या द्वारे करतात, सेवादास्याच्या द्वारे करतात. कारण त्या वेळेला स्वामी श्री चक्रधरांचा डोमेग्रामला अधिवास आहे. त्यावेळेला स्वामी श्री चक्रधरांचे जे आमच्या सन्निधानी जे असलेले भक्त आहेत, भक्तवास आहेत, नाथोबा आहेत, अनेक प्रकारचे भक्त आहेत. तर त्यांना स्वामी काय करायचे तर व्यापार सांगायचे. व्यापार म्हणजे काय तर सेवादास्य. उंच टेके असती ते समस्तले करविली. नदीच्या काठी असलेले हे गाव आहे डोमेग्राम आणि त्या ठिकाणी जमीन एक सारखी नाही. तर परमेश्वराच्या आज्ञेने आपण जे काही करतो ते नेमून आपल्या कर्माचा नाश होतो. हा जीव स्वरूप शुद्ध होतं. हे जीव स्वरूप कसं होतं तर स्वच्छ होत जातं. परंतु त्यामागे परमेश्वराची आज्ञा असायला लागते. तुम्ही तुमच्या मनाने जर करसाल तर मग ते शुद्धीकरणाचं काम होणार नाही. परमेश्वराच्या आज्ञेने जर सांगितलं असेल, अधिकरणाने तुम्हाला मार्गाच्यासाठी निमित्ताने सांगितलं असेल तर ते जे करून हा जीवात्मा शुद्ध होतो. या जीवाचे जे मळ आहे ते कमी होत जातात, सैल होत जातात. तर डोमेग्रामला काय करतात स्वामी प्रत्येकाला व्यापार सांगतात. किती प्रगत 3-3 तास स्वामी श्री चक्रधर महाराज आपल्या भक्तजनाकडून व्यापार करून घ्यायचे, सेवादास्य करून घ्यायचं. म्हणजे सकाळी 9 पासून सुरुवात झाली तर 12 वाजेपर्यंत. मग 12 वाजता भिक्षेची वेळ झाली, जेवणाची वेळ झाली की मग व्यापार थांबवायचा. बाईसा बाबांना म्हणायची बाबा आरोग्याने उशीर होत असेल, जेवणाला उशीर होत आहे, पुढे केलं. तर अशा प्रकारे ईश्वर अवतार या जीवात्म्याकडून
व्यापार करून घेतात. म्हणजे काय करून घेतात? सेवादास्य करून घेतात. तर त्या सेवेद्वारे परमेश्वराच्या ज्ञानाद्वारे या जीवस्वरूपाचं उद्धरण होतं. उद्धरण म्हणजे काय? आपण मागच्या वेळेला बोललो होतो की उद्धरण आणि अधरण. उद्धरण म्हणजे काय? तर वरच्या बाजूला जाणे म्हणजे ऊर्ध्व होणे. ऊर्ध्व वर्गाबद्दल बोललो तुम्हाला. आणि निम्न वर्गाबद्दल, खालचा प्रकल्प आणि वरचा प्रकल्प. तर वरच्या बाजूला जाणे म्हणजे परमेश्वराच्या दिशेने गमन करणे, याला काय म्हणतात? उद्धरण. उद्धरण कोणाचं होतं? तर ते जीवाचं होत असतं. जीव स्वरूप जसा जसा शुद्ध होत जाईल तसं तसं उद्धरण हे होत जातं. उद्धरण म्हणजे काय? तर जीवाची स्वच्छता. तर त्याचप्रमाणे जीवाची स्वच्छता परमेश्वर करतात. तर त्या स्वच्छतेला जीवात्मे देखील हातभार लावतात. आता हे मंदिर आहे, या ठिकाणी स्थानापती आहे, आपण लोक येतो, या ठिकाणी देखील अस्वच्छता निर्माण होते. माणसं जिथे जिथे जातात तिथे अस्वच्छता निर्माण होते. माणूस जंगलात जरी गेला तरी काय होतं? अस्वच्छता निर्माण होते. वाघ राहतात, कोल्हे राहतात, डुकरं राहतात, रोही राहतात, हरणं राहतात, ते एवढी अस्वच्छता करीत नाही. परंतु माणूस जर गेला जंगलात तर तिथे मात्र अस्वच्छता निर्माण होते. तिथे आपल्याला घंटागाडी बोलवावी लागते. म्हणजे माणसाचा जो वापर आहे तो अनेक प्रकाराने अस्वच्छ करणारा आहे. म्हणून माणसाला स्वच्छतेची गरज आहे. आज तर इतका कचरा निर्माण होतो, इतका कचरा निर्माण होतो की नुसत्या कल्पनेने मन हिरावून जातं की किती प्रकारचं वेस्टेज निर्माण होतं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण वेस्ट तयार करतो. साधं भाजीला गेलो तरी प्लास्टिकची पिशवी आपण घेतो. साधं एखादं कोल्ड्रिंक जरी घेतलं तरी प्लास्टिक बॉटलमध्ये ते सर्व वेस्टेज म्हणजे काय? तर ती अस्वच्छता. आणि मग हे माणसं जिथे जिथे जातात तिथे तिथे अस्वच्छता निर्माण होते. पण हे स्वच्छ करण्याचं जे काम आहे ते माणसालाच करावं लागतं. आपल्याला पेपरमध्ये बघायला मिळतं, ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं की काही माणसं समुद्राच्या किनाऱ्यावर जातात आणि तिथले जो काही घाण झालेली आहे, बॉटलांची घाण आहे, प्लास्टिकच्या पिशव्यांची घाण आहे, ती सर्व ते दुरुस्त करत असतात, चांगले करत असतात. शिवाजी महाराजांचे किल्ले त्या ठिकाणी पर्यंत जातात. मग काही लोक सेवा करायला जातात की त्या ठिकाणी जी घाण झालेली आहे ती आपण स्वच्छ करू. तर प्रत्येकाचा हेतू हा वेगवेगळा असतो. परंतु या मंदिरामध्ये परमेश्वराच्या चरणाने स्पर्शित असलेल्या या मंदिरामध्ये, चरणांकित असलेल्या मंदिरामध्ये जे जीवात्मे सेवा करीत आहेत त्यांच्या नामाचा उद्घोष करणे हे संयुक्तिक वाटतं. म्हणून मंदिरामधील तांत्रिक नियोजन, सजावट, संपूर्ण मंदिराची सफाई संदीप भाऊ पांडव यांच्यासोबत सर्व मंडळाचे युवा कार्यकर्ते आहेत. ज्यामध्ये अर्जुन चर्जन आहे, आदित्य चर्जन आहे, अनुराग केलकर आहे, सार्थक पांडव आहे, विक्रांत चर्जन आहे, सुजल उमप आहे, अजिंक्य पांडव आहे, प्रियेश भोपळे आहे, वृषभ चर्जन आहे, निखिल चर्जन आहे, अक्षय चर्जन आहे. आणि मग या ठिकाणी साधू संत येतात. त्या सर्व साधू संतांच्या स्वागताचं जे नियोजन असतं ते प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताचं नियोजन, ज्यामध्ये विनोद भाऊ केतकर आहे, अमोल भाऊ पांडव आहे, दिनेश भाऊ सगळे आहेत व इतर सर्व त्यांचे सहकारी, हे सर्व येणाऱ्या साधू संतांचं किंवा येणाऱ्या वास्तविक मंडळीचं किंवा एका शब्द सांगायचं म्हणजे येणाऱ्या महात्म्यांचं. काल सर्वांना काय म्हटलंय? स्वामींनी कशाला महात्मे म्हटलंय? तर आपण सर्व कोण आहोत? महात्मे आहोत. आपल्याला स्वामींनी महात्मा असे महात्मा संबोधलेलं आहे. तर त्याचप्रमाणे सुशांत भाऊंनी जे प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, त्यांची प्रकृती लवकरात लवकर श्री गोविंदजी महाराज त्यांना आशीर्वाद प्रदान करो, आपली कृपादृष्टी त्यांच्याकडे करो. कारण तेही या मंडळाचे मुख्य पदाधिकारी आहेत, मुख्य कार्यकर्ते आहेत. तर वास्तविक प्रत्येक माणसाला श्रीगुरु महाराजांनी आशीर्वाद द्यावा, प्रत्येकावर कृपा बरसावी ही सदिच्छा मी व्यक्त करतो. परंतु सोबतच जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर विशेष लक्ष असावं. म्हणजे त्यांना कार्य करता 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 जर ईश्वराचं लक्ष असेल तर ते सुखरूपपणे आपलं कार्य करू शकतील. तेव्हा त्या सर्वांचं मी मंडळाच्या वतीने अभिनंदन करतो आणि आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळूया.
कालचा जो दृष्टांत झाला तो कानवाथराचा, आणि आज कांडलकर साहेबांनी कानवाथराचा दृष्टांत विशेष रूपाने सांगितला. इतके दृष्टांत झाले म्हणजे कमीत कमी 30 दृष्टांत झाले, परंतु कानवाथराचा जो दृष्टांत आहे तो कांडलकर साहेबांना विशेष भावना, आणि म्हणून त्यातले पद त्यातले शब्द जसे तसे त्यांनी तुमच्या समोर व्यक्त केले. तर कानवाथराचा हा जो दृष्टांत आहे तो आपण काल ऐकला. तर आपण याची कमी कानवाथर लागू नये जावा आणि आपण कोणाला कानवाथर होऊ नये हे त्या दृष्टांतातलं महत्वाचं वाक्य आहे की आपणही कोणाला कानवाथर होऊन लागू नये, कोणाचं नुकसान करू नये, पारमार्थिक नुकसान करू नये किंवा कोणतंच नुकसान करू नये. आणि आपलं स्वतःचं नुकसान जर करून घ्यायचं नसेल तर आपल्यालाही कोणी कानवाथर आपण लावून घ्यायचा नाही. जे काही करायचं आहे ते स्वतंत्र मनाने करायचं आहे. तुम्हाला यासाठी कारण एक उपलब्ध दिलं होतं, त्याप्रमाणे आपण फोटो बघतो, पंचअवताराचे फोटो बघतो, त्याप्रमाणे त्या फोटोला त्याप्रमाणे परमेश्वराला आठवायचं नाही. कारण हे जे फोटो आहे हे माणसाने निर्माण केलेले आहे, माणसाच्या कल्पनेने केले आहे. प्रत्येकाने आपल्या कल्पनेने ईश्वर अवतार उभा करायचा. स्मरण करत असताना श्री चक्रधर स्वामींना जर आपण आठवतोय, श्री चक्रधर स्वामींची लीला आठवतोय की ज्याप्रमाणे डोमेग्रामला भट्टोबास उन्हाळे पावसाळे तर बाहेर दिसली, हिवाळे तर अंत निघली, उंबरावरची जी करते उंबऱ्यावर डोकं ठेवायची भट्टोबास आणि निद्रिस्त व्हायचे. पश्चात प्रहरी स्वामी उठायचे आणि उठल्यानंतर दार उघडल्यानंतर पाहतो तर भट्टोबास उंबरावरची करून निघलेले असते, झोपलेले आहे. मग स्वामीजी चक्रधर त्यांच्या छातीवर हृदयावर आपला श्रीचरण ठेवायचे आणि मग स्वामींच्या श्रीचरणापासून त्यांना जो आनंद व्हायचा. तर त्यामुळे ते स्वामींचे श्रीचरण काही केल्यास सोडत नव्हते. बाईसा म्हणते की बाबांना उशीर होतो आहे, बाबांना बाहेर जायचं आहे, बाबांना दीर्घ शंकेला जायचं आहे, तर बाबाशी सोड. मग ते निरोधे म्हणजे इच्छा नसताना, निरोधे म्हणजे काय, ते इच्छा नसताना स्वामींचा श्रीचरण सोडतात. आता या ठिकाणी आपण स्वामींना आठवलं, नागदेवाच्या आपल्या डोळ्यासमोर आले, बाईसा आपल्या डोळ्यासमोर आल्या. आता मानवी कृती आहे, मनुष्यामध्ये ईश्वर अवतार अवतरलेले आहेत, म्हणून त्यांनी काय केलं आहे की दोन्ही हातांनी चौकट धरलेली आहे. ती दरवाजाची चौकट आहे ती स्वामींनी आपल्या दोन्ही हातांनी धरलेली आहे. तर त्याला काय म्हणतात, गणेशी नेले हे कृपा या चेष्टा. त्या चतुर्प्रकारचं स्मरण सांगितलेलं आहे की नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा. तर चेष्टा म्हणजे काय, एकमेकांची चेष्टा करणे हा अर्थ नाही. तर चेष्टा म्हणजे काय की जळेशी नेले हे कृपा या चेष्टा. म्हणजे आता भट्टोबासांच्या हृदयावर स्वामी श्रीचरण ठेवतात. चेतनेशी सहेतुका त्या क्रिया. चेतनेशी म्हणजे आता भट्टोबास काय आहे, चेतन आहे. तर यांना आनंद देण्याकरता, यांना संबंध देण्याकरता सहेतु म्हणजे ईश्वर हेतूने, हेतुपूर्वक श्रीचरण स्वामी भट्टोबासांच्या वक्षस्थळावर ठेवतात, छातीवर ठेवतात. याला म्हणतात लीळा. आणि अनायासे मग दोन्ही हातांनी दारसंका धरतात, दाराची चौकट धरतात. त्याला काय म्हणतात, चेष्टा. असं प्रत्येक लीळेमध्ये आपल्याला चेष्टा कोणती आहे शोधावी लागते, लीळा कोणती आहे शोधावी लागते. नाम आपल्या पाठच आहे आणि मूर्ती मात्र आपल्याला स्वतःच्या मनाने तयार करावी लागते, उभी करावी लागते. की जसे वर्णन आपल्याला शास्त्रामध्ये ऐकायला मिळालेले आहे तसं आपण स्वामींना तयार करायचं आहे आपल्या स्वतःच्या मनाने. पण प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या हिशोबानुसार, आपापल्या स्वभावानुसार, आपापल्या कलाकारीनुसार वेगवेगळी मूर्त तयार करू शकतो. परंतु ती मूर्त परमेश्वराची आठवावी हे विधियुक्त आहे. आणि फोटोमध्ये जे आपण बघतो ते मात्र आठवणे विधियुक्त नाही. त्याला आपण विकल्प दोष असं संबोधतो. तर डोमेग्रामला प्रभू श्री चक्रधरांचा रहिवास आहे. काहीतरी निरूपण स्वामी श्री चक्रधर महाराजांनी केलं आहे, वर आणि अवरावर काहीतरी सांगितलेलं आहे. भट्टोबास त्या ठिकाणी उपस्थित नाही, कुठेतरी बाहेर गेलेले आहेत. थोड्या वेळाने भट्टोबास येतात आणि
नाथोबांना विचारतात की स्वामींनी जे निरूपण केलं तुला काही आठवतं का? नाथोबा म्हणतो की मला काहीच आठवत नाही. अरे काही आठवत नाही? एखादा शब्द तर सांग. तर एक शब्दही मला आठवत नाही. भक्तभक्तांना खूप आश्चर्य होते की नाथोबा निरूपणामध्ये बसलेले आहेत तरी तिथे एक शब्द आठवत नाही. म्हणजे परमेश्वराच्या सन्निधानात बसून स्वामी श्री चक्रधर महाराज अद्भुत विलक्षण असं शास्त्र निरूपण करतात. कारण पूर्वी हे शास्त्र कोणी सांगितलेलं नाही. ईश्वर अवताराने जीवात्माही कोणी सांगितलं नाही. आपलं जे शास्त्र आहे हे इतर देवी देवतांच्या पेक्षा वेगळं शास्त्र आहे, वेगळा सिद्धांत आहे. कारण कोणाचा सिद्धांत कसा आहे तर गंधर्व नगराकारे आकारले तर गंधर्व नगरासारखे हे सृष्टीला ते मानतात. ब्रह्मची दध्याकार आकारले असे ते मानतात. हे काय आहे? सर्व ब्रह्म आहे अशी त्यांची मत आहे. कोणी म्हणतात की जीवात्मा जो आहे हाच कालांतराने परमेश्वर होतो, किंवा तिसरे म्हणतात की जीवात्मा हाच परमेश्वराचा अंश आहे. श्रीचक्रधर काय म्हणतात की हे प्रपंच म्हणजे तैसे नव्हे. प्रपंच म्हणजे स्वतंत्र पदार्थ. हा प्रपंच जो आहे आपण बघतो आहे हा काय आहे तर स्वतंत्र पदार्थ आहे, वेगळा पदार्थ आहे. याचे स्वतःचं अस्तित्व आहे. ज्याप्रमाणे तुम्ही आहात म्हणजे जीव आहे, देवता आहे, परमेश्वर आहे आणि हा प्रपंच असे चार प्रकार, चार पदार्थ प्रभू श्री चक्रधरांनी आपल्याला स्वतंत्र स्वतंत्र सांगितलेले आहे की हा प्रपंच देखील स्वतंत्र आहे. तर तो कुठे आहे? कोण्या देवतेच्या स्वरूपामध्ये असतो? तो कधीही संपत नाही. आज जो दिसणारा प्रपंच आहे हा कधीही संपत नाही. कितीही तरी तुम्ही त्या देवतेच्या स्वरूपातून तो प्रपंच आणला तरी तो संपत नाही. हा प्रपंच कोण्या देवतेच्या स्वरूपामध्ये असतो तर भैरव नावाची जी देवता आहे अष्टभैरव त्या ठिकाणी हा प्रपंच सुप्त रूपाने असतो, सूक्ष्म रूपाने असतो. आणि मग तो सृष्टी काळी माया त्या प्रपंचाची रचना करते, ती सृष्टी रचते. तर प्रपंच म्हणजे काय? हे पंचप्रकार आणि तीन गुण. हे पंचप्रकार आपण समजत आहे. पाणी, वारा, अग्नी, आकाश, अजून काय आहे? तुम्हाला असं वाटतं की बाबांनी सांगितलं आपण ऐकत राहतो, आपल्या डोक्याला ताण होऊ नये. परंतु आपण जर ताण घेतला तर आपली उजळणी होते, आपल्याला आठवतं. तर हे पंचभूत आणि तीन गुण रज, तम आणि सत्व या तीन गुणाचा बांधा. प्रपंच म्हणजे काय तर 5 गुण आणि 3 गुणाचा बांधा. ज्याप्रमाणे कणी काय त्यामध्ये पाणी टाकले की ती एकत्रित होते, तसे ह्या 3 गुणांनी या प्रपंचाला काय केलेलं आहे? बांधलेला आहे. हा प्रपंच या प्रपंचाला 3 गुणांनी बांधलेला आहे. म्हणून आपण एखाद्या प्रपंचाची निर्मिती करतो, मंदिराची निर्मिती करतो, घराची निर्मिती करतो, त्या ठिकाणी 3 दोष असतात. राजस, तामस आणि सात्विकपणा. 3 दोष त्या ठिकाणी असतातच. त्याशिवाय तो प्रपंच एकत्रित येऊन प्रपंचाचे जे कार्य आहे ते वर्तत नाही. म्हणून आपण आपल्या ठिकाणी जेव्हा नवीन घर बांधतो त्यावेळेला काय करतो? काय करतो आपण? तुम्ही काय करता नवीन घर बांधलं? पारायण करतात, नामस्मरण करतात, मूर्ती स्थापना करतात. तर परमेश्वराच्या गुणगान करणे, भगवंताचं चरित्र त्या ठिकाणी वाचणे, भगवंताला आठवणे, अर्थातच त्यामध्ये पारायण पण येतं. मनुष्याने बनवलेली पारायण आहे, दत्तात्रय ग्रंथ आहे, चिंतामणी स्तोत्र आहे, अग्रपूजा आहे. याने देखील फायदा होतो, होत नाही असं नाही, होतं. आणि एक पारायण स्वतः भगवंतांनी सांगितलेलं आहे, त्यामध्ये आपली गीता आहे, स्वामी श्री चक्रधरांचा सूत्रपाठ आहे, याचंही पारायण आपण त्या ठिकाणी करतो किंवा करायला पाहिजे. त्याशिवाय त्या ठिकाणचे जे रज, तम, सत्व हे 3 त्रिगुण आहेत, ते 3 गोष्टी जात नाही. मग आता ते म्हणतात की पारायण केलं तर बाबा जाईल का? तर त्याची गॅरंटी मी काही देत नाही. ते आपल्या स्वभावावर आहे. मग आपल्या स्वभावानुसार ते वाढतात, कमी होतात, वाढतात ना. आपल्या स्वभावानुसार आपण घरात कसं राहतो त्यानुसार ते गुण वाढतात, कमी होतात. परंतु
आपण जे काही पारायण करतो, आपण जे काही देवाचं गुणगान करतो त्या ठिकाणी ते कशा करता, तर बनवित असताना, भवन बनवित असताना अनेक प्रकारची हिंसा काय होते त्या ठिकाणी होते. आपण लाखो लिटर पाणी त्या बांधकामामध्ये वापरतो, मग त्यामध्ये आपली हिंसा किती होते, श्वास घेताना जर हिंसा होते तर पाण्यामध्ये देखील तंतू असतात ते देखील त्या ठिकाणी मरतात, किंवा चांगल्या ते काम करता करता याला पडतो, दुखापत होते ना. तर अनेक प्रकारची हिंसा होते. हिंसा म्हणजे काय, तर तो तमोदोष आहे, तामसिकपणा त्या ठिकाणी वाढतो. म्हणून त्या ठिकाणी आपण परमेश्वराचा आधी गृहप्रवेश करण्याआधी भगवंताचं गुणगान त्या ठिकाणी करतो. मग तिथे जाऊन आपला स्वयंपाक पाणी किंवा नित्य वापरण्याकरता आपण त्याला सुरुवात करतो. तर अशा प्रकारे पंचभूत आणि 3 गुणाचा बांधा म्हणजे काय करतो, प्रपंच. तर हा प्रपंच स्वामी श्री चक्रधरांनी आपल्या तत्वज्ञानामध्ये स्वतंत्र रूपाने सांगितलेला आहे. चौथा पदार्थ म्हणून आपल्याला तो सांगितलेला आहे की याचं स्वतंत्र असं अस्तित्व आहे. तर असं निरूपण त्या ठिकाणी स्वरागवाचं झालेलं असताना नाथोबांना कोणतंही सांगता येत नाही. भट्टवासांना खूप आश्चर्य होतं आणि स्वामींजवळ जातात आणि स्वामींना म्हणतात की मी नाथोबांना विचारलं की आता जे निरूपण झालं त्याचं काही तुम्हाला सांगतो. तर नाथोबा म्हणतात की मला काहीच सांगता येणार नाही आणि तुला एक शब्द आठवत नाही. तर नाथोबा म्हणतो मला एक शब्द आठवत नाही. तर स्वामी काय म्हणतात, तो हृदय शून्य का. काय म्हणतात, हृदय शून्य का, म्हणजे हृदय आहे परंतु शून्य आहे. काय आहे, हृदय आहे परंतु शून्य आहे. आता त्यामध्ये 2 प्रकार बघायला मिळतात. ते कसे, एक ओरिजिनल हृदय शून्य आहे आणि एक हृदय आहे शून्यता नाही परंतु प्रवचन चालू आहे, कोणीतरी माझ्यासारखं काहीतरी सांगतो आहे परंतु तुम्ही मनाने इथे नाही, मग ते तुमच्या पदरी पडत नाही. काय सांगितलं आठवत, काय बोलले त्याच्याकडे आपलं लक्ष नाही, तो एक हृदय शून्य आहे. स्वामी नाथोबांना काय म्हणतात, वास्तविक नाथोबा हृदय शून्य नाही. जर नाथोबा हृदय शून्य असते तर मग 7 जन्म नाथोबांची लेखी लागली असते का, निश्चितच नाही. तर नाथोबा कोण्या अर्थाने हृदय शून्य स्वामींनी म्हटलंय, तो तेव्हाही तिथे नव्हता का. स्वामींनी असं म्हटलेलं आमच्या की तो तेव्हाही तिथे नव्हता, म्हणजे स्वामींचं निरूपण चालू असताना नाथोबास कुठेतरी मनाने कुठेतरी गेले होते असं स्वामींनी खुलासा केलेला आहे. मग आता तुम्हाला लोकांनी काय म्हणावं असं तुम्हाला अपेक्षित आहे. तुम्हाला हृदय शून्य म्हटलेलं आवडेल की हृदय युक्त म्हटलेलं आवडेल. जर आता तुम्ही घरी गेले, घरच्या सदस्यांनी तुम्हाला विचारलं की आज बाबांनी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही त्यांना काही जर त्याला सांगू शकले नाही तर मग तुम्हाला काय म्हणतील घरचे लोक, हृदय शून्य. हृदय असून शून्य ही नामना आपल्याला मिळू नये म्हणून आपल्या हृदयाचा उपयोग आपल्याला करावा लागतो. म्हणजे आपलं जे लक्ष आहे ते आपल्याला स्थिर ठेवावं लागतं. परमेश्वराकडे बोलणाऱ्याकडे ऐकावं लागतं. केवळ ऐकून या कानाने ऐकून त्या कानाने सोडलं तर तो हृदय शून्यच झाला, त्याला लक्षात काही राहत नाही. तो ओरिजिनल हृदय शून्य की त्याच्या लक्षात राहत नाही, जो संवेदनशील आहे. एखादा म्हटलं या साहेबराव तरी त्याला काही हर्ष होत नाही, आणि या चातुष्टहीन असं म्हटलं तरी त्याला काही समजत नाही. तो हृदय शून्य, खरा हृदय शून्य तो आहे की ज्याला कुठली संवेदना नाही, ज्याला चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे याची तुलनाच करता येत नाही, त्याला समजतच नाही, तो खरा हृदय शून्य आहे. परंतु या ठिकाणी जे नाथोबा आहेत हे हृदयाने युक्त आहेत, परंतु स्वामी म्हणतात की तेव्हाही तो तेथे नव्हता का. म्हणजे आम्ही जेव्हा निरूपण सांगितलं त्यावेळेला नाथोबा इथे नव्हते, या अर्थाने स्वामींनी नाथोबाला हृदय शून्य म्हटलेलं आहे. एरवी नाथोबा आपण एक जन्म देऊ शकत नाही, परंतु नाथोबांचे 7 जन्म श्री चक्रधर स्वामींनी लेखी लावले. लेखी लावणे आणि करणे याचा भेद तुम्ही ऐकलेलाच आहे. स्मरण करणे आणि स्मरण लेखी लावणे यात फरक तुम्ही ऐकलाय मंडळी. तर लेखी केव्हा लागतो, जेव्हा आपलं चित्त स्थिर असतं, तेव्हा आपण एकाग्रतेने भगवंताला आठवतो, आळवितो, तेव्हा
केलेलं जे स्मरण आहे किंवा जो आठव आहे परमेश्वराचा आठव आहे तो लेखी लागतो. लेखी लागतो म्हणजे लिहिल्या जातो. तुमची मजुरी लिहिल्या जाते. तुम्ही कामावर गेले, मजुरी करत असताना पाणठेल्यावर गेले, चहा प्यायला गेले तर ते लिहिल्या जात नाही. सरकारी ऑफिसमध्ये आपण जातो, साहेब कुठे गेले, चहा प्यायला, पगार मात्र सुरू. परंतु इथे पगार सुरू राहत नाही. स्वामींचा जो पगार आहे तो सुरू राहत नाही. कारण तुम्ही खंडले, तुमच्यामध्ये तुम्ही परमेश्वराच्या संपर्कातून दूर गेले, कवरेजच्या बाहेर गेले. आजच्या कवरेजच्या बाहेर गेले तर तो तुमचा काळ लेखी लागत नाही. म्हणून गाठ्या तुमच्या लेखी लागत नाही, गाठ्या तुमच्या मोडल्या जात नाही, तर तुमचा काळ हा लेखी लागत असतो. म्हणून काळ लेखी लावायचा. लेखी लावायचा म्हणजे आपल्या काळ लिहिला पाहिजे. परमेश्वराच्या दरबारी आपला काळ लिहिला पाहिजे. त्याला काय म्हणतात, लेखी लागणे. शब्दामध्ये आपल्याला अर्थाचा उपयोग होतो की लेखी लागणे म्हणजे लिहिल्या जाणे. तर आपण जर सत्संगामध्ये बसलेलो आहोत, पोथीमध्ये आपण बसलेलो आहोत, परंतु तुम्ही जर मनाने इथे नसाल तर तुमचा काळ हा लेखी लागत नाही. मग एवढे कष्ट केले, 1.5 तास ठाण मांडून बसलेले वाया जाईल ना. म्हणून आपलं कर्म, आपले कर्तव्य वाया जाऊ देऊ नये. आपले कष्ट मेहनत वाया जाऊ देऊ नये. म्हणून शरीरासोबत सोबतच मनाला देखील एकत्रित करायचं आहे. तेव्हाच केलेल्या क्रियेचं गोमट आपल्याला मिळणार आहे. आता तुम्ही म्हणताल की बाबा मग इथे संलग्न काय करतो, संलग्न आहे ना आपल्यासोबत, तो आपल्याला चांगल्याचं वाईटाचं दिग्दर्शन करतो, इंडिकेटर देतो आपल्याला की अमुक असं दोस्ती करायची, अमुक दुश्मनी करायची आहे, याच्यात या दुकानात जायचं आहे, ते घ्यायचं ते घ्यायचं आहे, सर्वांचं दिग्दर्शन आपल्याला संलग्न करतो. कर्माविषयी किंवा मागच्या कर्माविषयी तो आपल्याला दिग्दर्शन करतो. परंतु या ठिकाणी मी तुम्हाला एक महत्त्वाचा सिद्धांत सांगतो की आपण आहोत सूर्याकडे तोंड करून उभे आहोत. सूर्याकडे आपलं तोंड आहे, तर आपली जी सावली आहे ती कुठे पडते, पाठीमागे. तसा हा संलग्न सूर्याकडे तोंड आहे म्हणजे परमेश्वराकडे आपलं जर मुख असेल, या स्थानाकडे जेव्हा आपण वरूनच क्रियाचा उल्लेख करतो तेव्हापासूनच त्या संलग्नाचं चेष्ट करतो. त्याला काय शब्द आहे, चेष्ट करतो म्हणजे सांगणे, स्फुरवणे जीवाला, त्याला काय म्हणतात, चेष्ट करतो. हे त्याचं प्रतिबंध होतो. त्याला शिक्षकांनी सूर्याचा आणि या माणसाचं उदाहरण देऊन सांगितलं की जेव्हा आपण सूर्याकडे तोंड करतो तेव्हा आपली सावली ही आपल्या मागे असते, मागे असते. म्हणजे संलग्न मागे असतो. सावलीच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, तर संलग्न आपल्याला घ्यायचा आहे. तो आपल्या मागे उभा राहतो, तो आपल्याला चेष्ट करतो करीत नाही. इथे तुम्ही बसलेले आहात, मंदिराच्या आवारामध्ये तुम्ही बसलेले आहात, जिथे धर्मवार्ता चालू आहे तिथे तुम्ही बसलेले आहात, स्थानाकडे जाण्याचा विचार करता तिथे तुम्ही बसलेले आहात, किंवा जेव्हापासून तुम्ही विचार सुरू केला तेव्हापासून तो संलग्न मात्र तुम्हाला या गोष्टीची इष्टकत्व करत नाही. तर इथे कोणाचं करण असतं, तर इथे जीवाचं करण असतं, जीवाचा कळ असतो. जीव स्वतः या ठिकाणी स्वतंत्र रूपाने निर्णय घेतो आणि भगवंताच्या दरबारात जातो, सत्संगात जातो. आता तुम्ही इथे बसलेले आहात, इथे तुम्हाला संलग्नाचं इष्टकत्व नाही. आता इथे जे काही तुमचे मनोरथ मार्ग आहे ते तुमच्या स्वतःच्या जीवाच्या आहेत. आता तुम्ही सूर्याकडे पाठ करून उभे राहिले. काय केलं आता तुम्ही, आधी तुमचं तोंड होतं सूर्याकडे, म्हणजे परमेश्वराकडे तुमचं तोंड होतं, तर संलग्न हा मागे होता, सावली तुमच्या मागे होती. आता तुम्ही सूर्याकडे पाठ केलेली आहे आणि तोंड तुमचं इकडे झालेलं आहे. मग सावली कुठे राहील, तुमच्या पुढे. तुम्ही मागे राहता, सावली तुमच्या पुढे. म्हणजे तुम्ही परमेश्वराकडे जेव्हा पाठ करता, परमेश्वराचा विचार जेव्हा तुम्ही सोडून देता, परमेश्वराचं सेवा, परमेश्वराचं जे काही पोथी नामस्मरण करण्याचा विचार तुम्ही त्यागता, तेव्हा संलग्न काय होतो, तर तो पुढे होतो, पुढे राहतो. मग तो तुम्हाला इष्टकत्व करतो. तर अशा प्रकारचं व्यवस्था आपल्याला परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये घडून दिलेली आहे. तेव्हा आपण हेच ऐकलं की आपण स्वतंत्र रूपाने आपले निर्णय घ्यावे, मग ते चांगले असो किंवा वाईट असो. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे, स्वतः
जे काही आपल्याला भाव निर्माण झाले त्या भावानुसार आपण चालावं आणि नाही भाव निर्माण होत असेल तर परमेश्वराला विनंती ठेवावं, सुपारी ठेवावी, परमेश्वराला विचारून घ्यावं की मी नेमकं काय केलं पाहिजे. किंवा एखादा भाव निर्माण झाला आणि ती क्रिया आपण आपल्या असळकतेने आपल्या उदास वृत्तीने जर केली नाही, भाव निर्माण झाला परंतु मग मनाचे काही असतात ना, मनाचे गमले पण असतात, तर त्यानुसार उदास वृत्तीमुळे स्वभावामुळे आपण केलं नाही. त्याप्रमाणे एखादा मनुष्य झोपलेला आहे, त्याला तहान लागलेली आहे, पाणी प्यावं असं वाटतं, चागळ कोणतीशी देखील परत घेव घेणार कापात जागे लागला असेल, म्हणजे आळस त्याच्या अंगामध्ये आहे म्हणून त्याला उठावं आणि ते पाणी घ्यावं प्यावं म्हणून ते त्याला घेऊ वाटत नाही. कशामुळे? तर जाड्यतेमुळे, आळसामुळे. परंतु तहान लागली हे निश्चित. तसं आपण आपल्याला वाटतं की एखादी क्रिया आपल्या हातून करावी, परंतु तिथे आपला पुन्हा मनाचे भाव निर्माण होतात की जाऊ द्या आता पुढच्या वेळेला. तर हा जो मनातला भाव आहे, हा भाव आपला अधुरा राहतो, मग तो आपण भगवंताजवळ व्यक्त करावा की भगवंता मला हा भाव निर्माण झाला होता, परंतु मी माझ्या उदासीनतेमुळे तो घालवला. कधी कधी आपल्याला बुद्धी येते, परंतु आपण आपल्या उदास वृत्तीमुळे त्याचा आपण परित्याग करतो, ती संधी आपल्या हातून निघून जाते. आता भाव निर्माण होणे म्हणजे काय? तर ही संधीच आहे आपल्या जीवनामध्ये, आपल्याला आपली संधी आहे म्हणून त्याचा उपयोग आपण करीत नाही. तर अशा साधक बाधक अवस्थेतून या जीवात्म्याचं परिभ्रमण चालू असतं. म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराजांनी नाथोबाच्या या करणीवर भट्टवासांना हा हृदय शून्याचा वृत्तांत निरूपण केलेला आहे. तो येणे प्रकारे दृष्टांताचं नाव आहे वेळोवाचा, सूत्र आहे हृदय शून्याचा. वेळोवाचा दृष्टांत आपण सर्वांनी वेळ बघितलेला आहे. तो जो वेळू असतो तो वेळू चंदनाच्या झाडाच्या आसपास कधी उगवत नाही किंवा तिकडे आकर्षित होत नाही. म्हणून स्वामी म्हणतात का चंदनाच्या जवळिका, चंदनाचं जे झाड असताना त्या झाडाच्या अवती भवती आरी, भोरी, टाकळी, वेहंकळी हे वृक्षांचे नाव आहे. पाडळी, वेदती, वेदती म्हणजे त्या सुगंधाकडे ते वृक्ष आकर्षित होतात, वेदतात. पर वेळू न वेदे, वेळू जो असतो जो आतमधून पोकळ असतो, बांबू ज्याला म्हणतो आपण जर बघितलं असतील बांबू, कारण आपला शेतीचा व्यवसाय त्यात आता कमी झाला असेल पण पूर्वी खूप प्रमाणात असायचा संत्र्याचा व्यवसाय. संत्रा झाडाला लावायला ते बांबू लागायचे. तर ते बांबू कसा असतो, वरून आपल्याला दिसतो गोल, आतमधून काय असतो पोकळ असतो. तर त्या पोकळपणावर हा मुख्य विषय आहे. पर वेळू न वेदे, वेळू जो असतो तो चंदनाच्या झाडाकडे आकर्षित होत नाही. का होत नाही? तर तो अंतरसार नव्हते, म्हणजे त्याचं जे आत्मधलं जे आहे अंतर म्हणजे अंतःकरण, ती कसं आहे पोकळ आहे, त्याच्यामध्ये अंतःकरण नाही. का तो अंतरसार नव्हे तथा भीतरी पोकळ असे, आतमधून तो पोकळ आहे. तैसे त्याप्रमाणे येतात म्हणतात की तैसे परमेश्वर सन्निधानी, म्हणजे ईश्वराच्या सन्निधानामध्ये, परमेश्वराच्या सन्निधानामध्ये बहिर्यागी अंतर्यागी असते. बहिर्यागी कोण? कर्मराठी ते वैर्यागी. वैर्याग संबंध तुम्हाला लक्षात आलेला आहे ना. वैर्याग म्हणजे अनंत व्रत करणारा, उपवास करणारा. वैर्याग बाह्य दिसणारा जो याग आहे त्याला काय म्हणतात? वैर्याग. जो डोळ्याने दिसतो, स्मरण करणे हा वैर्यागच आहे. ज्या क्रिया आपल्याला दिसतात त्या कोणाचे असो, देवतेच्या असो की परमेश्वराच्या, त्याला काय म्हणतात? बहिर्याग. वस्त्र घालणे म्हणजे काय आहे? बहिर्याग. परमेश्वराच्या ठिकाणी
दोन प्रकार आहेत आणि देवतेच्या ठिकाणी देखील दोन प्रकार आहेत. परमेश्वराचे दोन भक्त असतात आणि देवतेचे दोन प्रकारचे भक्त असतात. एक बहिर्यागी म्हणजे उपवास करणे, व्रत आचरणे करतात ना, अनेक प्रकारचे व्रत असतात, नाना प्रकारचे एकादशी असतात, हे असतात, रोज काही ना काही असतंच. कारण हेमाद्री पंडितांनी आपल्या ग्रंथामध्ये, ज्या ग्रंथाचं नाव आहे चतुर्वर्ग सिद्धांत, या ग्रंथाचं लेखन केलं 800 वर्षापूर्वी. यादवांचं राज्य आहे महाराष्ट्र त्या ठिकाणी होतं आणि आजही तो औरंगाबादचा किल्ला आपल्याला बघायला मिळतो. त्या ठिकाणी यादव राजांचं राज्य होतं. होते महाराष्ट्र राज्य, त्यांचं नाव काय होतं? यादव. आज यादव जे आपण होतो ते युपी ते नाही, तेव्हा महाराष्ट्रात ते यादव होते. आधी तुम्ही मुंबई भागात गेले, प्रांतात गेले, तुम्हाला यादव नावाचे मराठी लोक आढळतात. तर त्या यादव रामदेव राजा, कान्हवदेव राजा, शिवदेव राजा हे त्यातले झाले स्वामीच्या काळात झालेले राजे आहेत. तर त्या राजामध्ये हेमाद्री पंडितांनी लिहिलेला ग्रंथ चतुर्वर्ग चिंतामणी. त्या ग्रंथामध्ये रोज काय करायचं आहे, रोज काय आचरायचं आहे, रोज एक व्रत सांगितलेलं आहे. आज आपण कॅलेंडर जेव्हा बघतो, कोणते कॅलेंडर बघा, महाराष्ट्र बघा, मातृदेव बघा, कालदेव बघा, त्यात तुम्हाला रोज काही ना काही विधी हा उपस्थित दिसतोच. तर याला काय म्हणतात? बहिर्यागी, जे रोज आचरतात. त्यांच्या ठिकाणी कोणतं सामर्थ्य नाही, परंतु बहिर्यागी आचरतात, देवतेची आराधना करतात, देवतेची पूजा करतात. आता आपण बघतो बऱ्याचशा स्त्रिया रोज त्या महादेवाच्या पिंडीवर पाणी घालतात, पूजा करतात, अर्चना करतात. याला काय म्हणतात? तर बहिर्याग. आणि एक अंतर्याग. अंतर्याग म्हणजे काय? तर देवतेपासून झालेली विद्या. तो विद्यावंत असतो, त्याच्या ठिकाणी सामर्थ्य असतं, गत भविष्य वर्तमान या तिन्ही काळात तो जाणतो. तसं इकडे ज्ञान आहे आणि प्रेम आहे. इकडे ज्ञान म्हणजे काय? तर परमेश्वराचा बहिर्याग, आणि प्रेम म्हणजे काय? तर परमेश्वराचा अंतर्याग. तर त्याप्रमाणे परमेश्वराच्या सन्निधानामध्ये इथे जे सांगितलेले आहे बहिर्यागी आणि अंतर्यागी हे देवतेचे आहेत, परंतु ते असतात, राहतात. रामदेव दादा सोबत त्याचप्रमाणे अनंत व्रत करणारे दुर्मिळ स्वामींची वेळ होते. तर हे बहिर्यागी असतात, अंतर्यागी असतात. आता स्वतः चक्रपाणी महाराजांनी 52 पुरुषांना स्थूल विद्या दिल्या. स्थूल विद्या म्हणजे ब्रह्मादिकापासून प्रत्येक त्या विद्याला स्थूल विद्या असं म्हणतात किंवा मोक्ष विद्या असं म्हणतात. त्या विद्या दिलेल्या आहेत. 84 पुरुषांना शिल्पविद्या दिलेल्या आहेत, इंद्रादिकापासून कर्मविद्यापर्यंत. तर असे हे अंतर्यागी बहिर्यागी परमेश्वराच्या सन्निधानात पण असतात, उपस्थित असतात. राजस तामस असते, राजस पुरुष असतात, तामस पुरुष असतात परमेश्वराच्या सन्निधानी किंवा परमार्गामध्ये अधिकरणाच्या सन्निधानी. तर हे सात्विक मिळतात का आपल्याला? नाही. कोणी राजस असतं, कोणी तामस असतं, कोणी सात्विक असतं. विषय कोणी विषयी असतात, मनाचे विकार भोगणारे सुद्धा लोक असतात. परमेश्वराच्या सन्निधानात आल्यानंतर देखील त्यांचे विकार ते दूर होत नाहीत. भगवंताच्या मंदिरात आल्यानंतर देखील मनोनिग्रह संपत नाही. संसारातल्या गोष्टी त्यांच्या संपत नाही. त्याला काय म्हणतात? विषय. विषयाच्या गोष्टी करणारे ते विषय. ककाई. ककाई म्हणजे वर्मस्पर्श काढणारे, प्रत्येक गोष्टी झाली कुठलाच वर्मस्पर्श काढणारे असती. चौनी एके अवसरी म्हणजे भगवंताला ज्या ज्या वेळेला निरूपण करायचं आहे, सांगायचं आहे, त्या त्या वेळेला हे सर्व जीवात्मे त्या परमेश्वराच्या उपयोगाला जातात. गौणी एके अवसरी ईश्वरीच्या बोधदातृत्वाशी म्हणजे भगवंत तुम्हाला काही सांगतायत, काही नवीन निर्णय सांगतात, तर त्या बोधदातृत्वाशी उपयोगात जाते. म्हणजे ते कामाला येतात, त्यांना ते प्रणवतं, ऐकतात, ते समजतं त्यांना. पण हृदय शून्य तो नव्हे, त्याला काही समजतच नाही. हृदय शून्याचा लक्षण तुम्हाला सांगितलं की असंवेदनशील व्यक्ती, ज्याला साहेबराव म्हटलं तरी काही फरक नाही, चातुर्षी म्हटलं तरी काही फरक नाही, मूर्ख म्हटलं तरी काही फरक नाही, आणि राजाची उपमा दिली तरी काही फरक नाही, काही म्हणा. हृदयच नाही. हृदय कसं आहे? तर ते शून्य आहे, संवेदनहीन आहे.
तर असा माणूस मात्र, असा जीवात्मा मात्र परमेश्वराच्या बोध दातृत्वासाठी उपयोगाला राहत नाही. आता केशरात बसंत रोजी सांगड घातलेली की सांगितलेलं आहे की चंदनाच्या जवळिका आरी गोळी टाकली पाडळी वेळी कळी वेदती. तर तसं एक रूपक वाक्य आहे की आरी स्थानी अंतर्यागी, आरी या हा जो वृक्ष आहे त्या ठिकाणी आपण अंतर्यागी मनुष्य जाणावा, गोळी स्थानी हेजागी मनुष्य जाणावा, टाकळी स्थानी राजसकुळ जाणावा आणि वेंकळी स्थानी तामसकुळ जाणावा आणि पाडळी स्थानी विषय काही हिंदी विषयांचे उल्लेख करतात असा पुढे आपण जाणावा. तर या दृष्टांतातून आपल्याला काय बघायला मिळतं, तर आपल्या ठिकाणची जी हृदय शून्यता आहे ती आपल्याजवळ नसावी. एक ओरिजिनल हृदय शून्य आहे, तो तर काही कामाचाच नाही, परंतु एक लक्ष नसल्यामुळे सत्संग चालू असताना, निरूपण चालू असताना आपलं लक्ष त्या ठिकाणी आपण मनाने कुठेतरी गेलेलो आहे, तेव्हाही आपण हृदय शून्य ठरतो. म्हणून असा पुरुष त्या बोधदातृत्वाला उपयोगाला जात नाही. आता आपण या ठिकाणी शेकडो लोक जमा झालेले आहेत. आता यातला कोण हृदय शून्य आपण जाणू शकत नाही, सांगू शकत नाही. प्रत्येकाला आपापल्या स्वतःला समजून घ्यायचं आहे की आपण हृदय शून्य आहे की हृदय युक्त आहे. हृदय युक्त जर असाल तर परमेश्वराचे जे संक्रमण आहे ते तुम्हाला कळू शकतं. कारण याआधी आपण बोललेलो आहोत की अक्षरदाता कोण आहे, तर जीव आहे. तो किती मोठा बाबा असो, तो काही बोध आपल्याला देऊ शकत नाही. तो किती कनिष्ठ भिक्षुक असो, तर त्याच्यापासून आपल्याला बोध होतो. तर बोध कोण देतो आपल्याला, परमेश्वर देतो. आणि मग अशा वेळेला परमेश्वर आपल्याला बोधाचं संक्रमण करणार आहे. सांगता येत मी कोणाला कुठल्या शब्दापासून बोधेल, कुठला शब्द त्याच्या मनामध्ये तसे कुठला शब्द त्याच्या मनामध्ये रुजेल. आणि अशा वेळेला आपण हृदय शून्य होऊन बसलेलो आहोत. म्हणजे कोण स्विच ऑफ करून बसलेलो आहोत, हृदय स्विच ऑफ करून बसतो. तर बोध होईल का आपल्याला, भगवंताची वेद हवी सांगता का आपल्याला, नाही. म्हणून आपल्याला निक्षूट या गोष्टी विचार करायला हवा की जर आपण इथे आलेलो आहोत, हा इथे तर तुम्ही आलेले नसाल तर मग तिकडे तुम्ही हृदय शून्य असले काय आणि हृदययुक्त असले काय, त्याचा काही संकेत आपल्याला पडणार नाही. परंतु आपण या आवारामध्ये जेव्हा आलो, परमेश्वराच्या सन्निधानी आलो, निरूपण ऐकण्याला आलो, तर मात्र शरीरासोबत मन देखील आपलं आपण आणलं पाहिजे. तरच आपल्याला या बोधाचं, या शास्त्राचा, या सत्संगाचा लाभ होणार आहे. अन्यथा मग हा तुमचा गेलेला वेळ आहे, तुमचा वाया जाऊ शकतो, गेलेली मेहनती वाया जाऊ शकते. म्हणून आपण तनासोबत मनाने हे जर असाल तर 100% लाभ तुम्हाला मिळणार आहे. तर याच वेळेमध्ये लीळा हीच आहे. आणि या वेळेमध्ये स्वामी श्रीचक्रधर महाराजांनी अनेक 3 दृष्टांत याच धर्तीचे निरूपण केले आहे. यावर भट्टवास म्हणतात की हृदय शुद्ध ते कोण, कोणते व्यक्ती हृदय शून्य असतात. आता एक इथे नसताना तो तात्कालिक हृदय शून्य आहे आणि एक कायमचा हृदय शून्य आहे. तेव्हा भट्टवास म्हणतात की हृदय शून्य ते कोण, तर त्यांची आता समाजामध्ये, धर्मामध्ये अनेक प्रकारचे आपापले मत असतात आणि त्या मतानुसार आपण मार्गक्रमण करत असतो. जसं आता एकाचं मत आहे की सगळीकडे काय आहे, ब्रह्म आहे, तुम्ही ब्रह्म आहात, मी ब्रह्म आहे आणि आपण सर्व ब्रह्म असल्यामुळे आपण सर्व काय, ईश्वराचे अंश आहोत. ईश्वरापासून आपण वेगळे नाही. याला कोणती बुद्धी म्हणतात, अभेदभाव. की भेद नाही, तुम्ही वेगळे मी वेगळं असं काही नाही, तर तुम्ही आणि आपण एकच आहे. आणि हे असल्यामुळे आपण कोण्याही जरी देवाला नमस्कार केला, कोण्याही देवतेची भक्ती केली तरी ते परमेश्वराला प्राप्त होते. त्याप्रमाणे सगळ्या नद्या त्या समुद्राला जाऊन मिळतात. तसं कोण्याही देवतेला हात जोडला, कोण्याही देवाची भक्ती केली तर तो कोणाला जाऊन मिळतो, परमेश्वराला जाऊन मिळतो. असं मत आहे. परंतु तसं नाही. तर सगळ्या नद्या एकाच समुद्राला जाऊन मिळतात. पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात, पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात.
पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात, दक्षिणेकडे वाहणाऱ्या नद्या हिंद महासागराला जाऊन मिळतात. म्हणजे समुद्र इथे एक नाही. समुद्र एक आहे का? सप्त समुद्र आपण असं म्हणतो, परंतु परमेश्वर तर एकच आहे ना. मग आपला नमस्कार केलेला हा परमेश्वराला पोचेल का? तर स्वामी श्री म्हणतील नाही. कारण हेतूवर डिपेंड आहे. आपला हेतू काय आहे त्यावर डिपेंड आहे. आणि आपण परमेश्वर जाणितला नाही, परमेश्वर ओळखला नाही, तर आपण त्या परमेश्वराला वंदन करणार कसं? आपल्याला माहितच नाही की अमृतसर नेमकं कुठे आहे, तर आपण जाणार कसं? आधी त्या अमृतसरची आपल्याला ओळख असायला पाहिजे की अमृतसर नेमकं या ठिकाणी आहे, तिथे जाणारा हा रस्ता आहे, आणि मगच आपण त्या अमृतसरला गाठू शकू, जाऊ शकू. अमृतसर कुठे आहे आपल्याला माहितच नाही, तर आपण जाऊ शकतो का तिथे? नाही. त्याप्रमाणे परमेश्वर कोणता आहे, परमेश्वर कुठे आहे हे आपल्याला माहितच नाही. अज्ञानवशी केलेला नमस्कार, अज्ञानवशी केलेली पूजा ही त्या परमेश्वराकडे जाईल का? तर निश्चित नाही. तर ईश्वर काय म्हणतात की हे सकळासही विषय व्यवस्था करते. श्रीकृष्ण महाराज म्हणतात की जो मला ज्या भावनेने भजतो त्याला मी तेच फळ देतो. आता श्रीकृष्ण महाराज की सर्व धर्मांना परित्यज्य मामेकम शरणं व्रज असं म्हणतात. परंतु आता तरीही काही लोक मग श्रीकृष्ण महाराजांना विष्णू म्हणून जर भजत असतील, आता आपला एक ईश्वर धर्म जर सोडला, स्वामी सांगितलेला धर्म सोडला, परमेश्वराचा धर्म सोडला, तर सर्व जनता हे श्रीकृष्ण महाराजांना काय समजते? तर विष्णूचा अवतार म्हणून समजते. आता विष्णूचा अवतार का समजते? तर यामागचं कारण असं आहे की श्रीकृष्ण महाराजांनी विष्णूचं रूप धारण करून देवकी मातेच्या उदरी अवतार धारण केला. किंबहुना देवकी मातेने, वसुदेवाने, नंद यशोदेने पूर्वीच्या जन्मामध्ये तपश्चर्या केली. कोणाची? विष्णूची. आणि मग विष्णू प्रसन्न झाला, विष्णू प्रसन्न झाला आणि मग काय म्हणाला? मी तुमच्या उदरी अवतरेन. आणि देवकीने, वसुदेवाने 1000 वर्ष तपश्चर्या केली. मग त्यावेळेला यशोदा आणि नंद हे त्या क्षेत्राचे राजे होते. त्या राजाच्या परिघामध्ये, त्या परिसरामध्ये देवकी आणि वसुदेवाने तपश्चर्या. ज्या वेळेला विष्णू प्रकट झाले, विष्णू म्हणजे परमेश्वर प्रकट झाले, त्याची कथा अशी की विष्णूची उपासना केली आहे, पण त्यांची भक्ती, त्यांची श्रद्धा एवढी वाढली की विश्वदेवता स्वतः अंश अवताराला सांगण्यास गेली की पृथ्वीवर अत्यंत धुमाकूळ माजलेला आहे, अधर्म जिकडे तिकडे वाढीस लागलेला आहे, तेव्हा आपण या भूतलावर अवतरावं. म्हणून हंस अवतार आपण ऐकलेले आहेत. हंस अवतार, त्या हंस अवताराला विश्वदेवतेने विनंती केली. आणि मग ज्यांनी तपश्चर्या केलेली आहे विष्णू देवतेची, म्हणून त्यांचा बुद्धिभेद होऊ नये म्हणून श्रीकृष्ण महाराज जेव्हा अवतरतात तेव्हा चतुर्भुज अशी प्रतिमा त्या देवतेला दाखवतात. आणि मग विष्णूचं जे वाहन आहे, काय वाहन आहे? तर गरुड, त्याचा देखील भगवंत स्वीकार करतात. आणि मग तुम्हाला सांगितलं की जीवाचे जीवधर्म, देवतांचे धर्म हे परमेश्वर स्वीकार करीत असतात. मग पूर्ण परब्रह्म परमेश्वर देवकी मातेच्या उदरी अवतरले, परंतु विष्णूची भक्ती केल्यामुळे विष्णूच्या रूपाने अवतरले. म्हणून आजही मान्यता काय आहे? श्रीकृष्ण महाराजांना काय म्हणतात की हे विष्णूचे अवतार आहे, दश अवतारापैकी एक ते अवतार आहे. परंतु आपण काय म्हणतो श्रीकृष्ण भगवंताला? पूर्ण परब्रह्म, अत्यंतिक मोक्ष देणारे ईश्वर मानतो. कोणाच्या मंडळात मानतो? तर स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या मंडळात मानतो की श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज हे पूर्ण परब्रह्म ईश्वराचे अवतार आहेत. तर मग देवतेचे धर्म, जीवाचे धर्म ईश्वर स्वीकारतात. म्हणून सर्व लोकांची भावना काय झालेली आहे की श्रीकृष्ण महाराज हे विष्णूचे अवतार आहेत. मग आता एखादा भक्त जर श्रीकृष्ण महाराजांना विष्णू म्हणून भजत असेल तर मग श्रीकृष्ण महाराज त्याला आपलं फळ देतील का? नाही. जो ज्या भावनेने भजतो श्रीकृष्ण महाराज म्हणतात मी त्याला तेच फळ
देतो. तुम्हाला विष्णू म्हणून करता ना, मग मी तुला विष्णूचंच फळ देणार. विष्णूचं फळ भेट म्हणजे काय झालं, काही कालावधीसाठी मिळालं, वैकुंठाला गेला आणि मग आयुष्य संपलं की पुन्हा मृत्यू रूपात यावं लागतं. परंतु श्रीकृष्ण महाराजांची जर खऱ्या अर्थाने भक्ती केली तर आपण त्या भवसंसारातून मुक्त होऊ शकतो. आपल्याला अत्यंतिक असलेला मोक्ष मिळू शकतो. पुन्हा आपल्याला या भवसंसारात यावं लागत नाही. म्हणजे कर्म एकच आहे, परंतु कर्माचा हेतू बदलला, कर्माचा भाव बदलला तर फळही बदलतं. त्याच भक्तीने तो त्या श्रीकृष्ण महाराजाला गाठू शकला असता, परंतु मनामध्ये भाव काय ठेवला, विष्णूचा. तर श्रीकृष्ण महाराजांनी तुला विष्णूचंच फळ देतो. आता एखादा म्हणतो माझा हनुमंत श्रीकृष्णच आहे, हनुमंत आल्यावर पाच श्रीकृष्णाची भक्ती करत असेल तर श्रीकृष्ण महाराज त्याला कोणतं फळ देतील, हनुमंत महाराजांचंच फळ देतील. म्हणून जो मला ज्या भावनेने बसतो त्याला मी तेच फळ देतो. असं परमेश्वराचं व्यवस्था आहे, अशी परमेश्वराची व्यवस्था आहे की म्हणून परमेश्वराला आपल्याला जाणून घ्यावं लागतं. परमेश्वर नेमका कोण आहे, कसा आहे ते आपल्याला जाणून घ्यावं लागतं. आपण जी परमेश्वराची भक्ती करतो ती कोणी जीवाने सांगितली म्हणून करीत नाही, तर स्वतः प्रत्यक्ष परमेश्वर अवताराने आपल्याला या चारी अवताराचं दर्शन सांगितलं. आणि वाईन भट्टांना सांगत असताना की संविधान कशाला म्हणतात, या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतात की जैसे तुम्ही आता आमच्या संविधानी बसलेला याला संविधान असं म्हणतात. तेव्हा वाईन भट्टांना बोध होतो की हे ईश्वर अवतार आहे आणि मी जीव आहे. तर सुरुवात जी आहे ती आपल्याला कोणी करून दिलेली आहे, ते एका क्वालिफाईड माणसाने, शिकलेल्या माणसाने करून दिली. आज आपण क्वालिफाईड माणसांना, शिकलेल्या माणसांना खूप महत्त्व देतो आणि ते आहेच की जर एखादा शिकलेला माणूस असेल त्याने जर आपल्याला सेरा मारू दिला, सही मारू दिली तर आपण डोळे झाकून ती गोष्ट आपण ग्रहण करतो. त्याप्रमाणे आपल्याला सुरुवात कोणी करून दिलेली आहे, तर शरशास्त्र संपन्न आणि त्यानंतर प्रभाकर शास्त्र अभ्यासलेल्या आणि अंगामध्ये मनामध्ये पूर्ण गर्व असलेल्या वाईन भट्टांनी करून दिली आहे की त्यांचा अवतार कसा होता. अवतार म्हणजे दिसणे, अवतार म्हणजे अवतार नाही, अवतार म्हणजे दिसणे. तर कसा होता, तर देहा ड्युटी दिवसा ते हातामध्ये मशाल घ्यायचे, पायामध्ये तृणाची मांडी घालायचे आणि आंध्र प्रदेशातून जेव्हा ते विद्यानगरी नावाच्या गावातून प्रभाकर नावाचं शास्त्र शिकून आले त्यावेळेला ते त्या उभय गंगा तटाकी, उभय म्हणजे दोन, नदीला दोन तट असतात, तिकडचा आणि तिकडचा, पूर्व किंवा पश्चिम, उत्तर किंवा दक्षिण. तर त्या उभय तटाकी जे जे त्यांना ब्राह्मण मिळाले, जे जे काही शास्त्रवेत्ते मिळाले त्या सर्वांची ते चर्चा करीत आले आणि आल्यानंतर आपल्या गावी, त्यांचं गाव सरावा हे गाव आहे श्रीरामपूर जवळ, तिथे ते आल्यानंतर त्यांचे जे सासरे आहेत किंवा मामा आहे गणपत अपयोग, तर त्यांच्याशी ती चर्चा करतात आणि त्यांच्याबद्दल ते उद्गार करतात की आळ मार पानरट थोडं फार जर येत असेल तर माझ्या गुरुला येतं, गणपत अपयोग येतं, अन्यथा बाकीचे जे काही ब्राह्मण आहेत ते सर्व मी पराजित करीत आलो. आणि मग असा क्वालिफाईड असलेला मनुष्य ज्या वेळेला स्वामी चक्रधरांच्या दर्शनाला जातो, गणपत अपयोगाच्या सांगण्यानुसार की गणपत अपयोग त्यांना म्हणतात की बाबा रे तुझ्या वाचलेपणाचे रूप तेव्हा होईल जेव्हा तू स्वामींची भेट घेशील, श्री चक्रधर स्वामींची भेट घेशील. काही भेट म्हणतात ते काही विध्वंस म्हणजे शास्त्र जाणणारे आहे, विध्वंस म्हणजे विद्वान आहे. तर गणपत आपण ते विद्वान आहेत की मला माहिती नाही, मराठी तर अनिवार्य बोलत असतील, मराठी मात्र अस्खलित बोलतात. मग माहीत भट्ट आपल्या मनामध्ये कल्पना करतात की ते मराठीत बोलतील तरी संस्कृतमध्ये बोलेल, ते संस्कृतमध्ये बोलतील तरी मराठीमध्ये बोलेल. आणि असा हा माहीत भट्ट जेव्हा स्वामींच्या दर्शनाला जातो आणि तिथे जाऊन पराभूत होतो आणि पराभूत झाल्यानंतर शरणागती पत्करतो, स्वामी सोबत त्याचं भोजन होतं आणि मग स्वामींना तो विचारतो की मग उद्धरण कशाने होतो, तर स्वामी त्याला सांगतात. तर अशा प्रकारे आपल्या या तत्वज्ञानाची सुरुवात झालेली आहे एका क्वालिफाईड असलेल्या माणसाकडून. त्याने आपल्याला सर्टिफाईड करून दिलेला हा धर्म आहे. आणि स्वामी चक्रधर परमेश्वर अवतार आहेत, परंतु त्यांनाही एका जीवात्म्याची आवश्यकता आहे. तिथे आपल्या वतीने सर्व जीवांच्या वतीने प्रश्न कोणी विचारला आहे, तर माहीम भट्टाने विचारलेला आहे. स्वामींना जे प्रश्न विचारले ते आपल्या सर्वांच्या वतीने कोणी विचारले, तर माहीम भट्टाने विचारले. माहीम भट्टाने सर्टिफाईड केलं आणि मग तिथे ते पराजित झालेले माहीम भट्ट तेव्हा म्हणतात की
राष्ट्रगुणाचं करावं तर स्वतः श्रीचक्र स्वामींनी श्रीकृष्ण महाराजांचं नाव आपल्याला सांगितलेलं आहे. मग श्रीकृष्ण महाराज जर विष्णूचे अवतार असते तर श्रीचक्र स्वामींनी आपण सांगितलं असतं का? कारण स्वामी श्रीचक्र महाराजांचे तत्वज्ञान आहे ते कसं आहे तर चैतन्य म्हणजे माया, त्या मायेच्या पलीकडे असलेलं हे तत्वज्ञान आहे आणि त्या मायेच्या पलीकडे हा परमेश्वर आहे आणि तिथे आपल्याला जायचं आहे. आणि केव्हा जाणं होईल तर जेव्हा आपण परमेश्वराचं म्हणतो का करू. मग दुसऱ्या नंबर दत्तात्रय प्रभूचं नाव सांगितलं. वास्तविक पाहता दत्तात्रय प्रभूचा अवतार जो आहे हा श्रीकृष्ण महाराजांच्या आधीच झालेला आहे, काही लक्ष वर्ष आधी झालेला आहे. कारण कृतियुगाच्या शेवटी किंवा त्रेतायुगाच्या प्रारंभी असं जरी धरलं आपण तरी त्रेतायुगाचे 16 लक्ष वर्ष, द्वापर युगीचे 8 लक्ष वर्ष, 16 आणि 8 24 लाख वर्ष आणि कलियुगाचे सोडले, कृतियुगाचे जे सोडले तरी 24 लाख वर्ष श्री दत्तात्रय महाराजांना झालेले आहे. तरी श्रीचक्र स्वामींनी श्रीकृष्ण महाराजांचं नाव आधी सांगितलं का तर तो राज्यवेश ऐश्वर्ययुक्त अवतार आहे. आणि जे उपाधिमंत असतात त्यांच्या ठिकाणी उपाधी असते. आता जीवाच्या ठिकाणी उपाधी असते आणि जीव देखील आपली उपाधी मिळवितात. तर उपाधी म्हणताना आपण मानलं पाहिजे असं स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून श्रीकृष्ण महाराजांचं नाव आधी काय भट्टांना प्रमोट केलं, समोर केलं की जसे श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज दत्तात्रय श्रीचक्र पाणी श्री प्रभू क्रिया ईश्वर अवतारात दार्शनिक दिवस मुंचन होतं. सांगायचं तात्पर्य हे आहे की आधी परमेश्वराला आपल्याला ओळखावं लागेल. मग आपण परमेश्वराला कसं ओळखलेलं आहे तर श्रीकृष्ण महाराजांना आपण ओळखतो की सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं या